नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं, पाऊस सुरू आहे, पण सर्वदूरचा पाऊस नाही. पण सर्व शेतकऱ्याला सांगू देतो, हा पाऊस सर्वदूर पडणारा नाही, भाग बदलत पडणार आहे. आज या तालुक्यावर पडेल, आज या गावात पडेल, तर उद्या दुसऱ्या गावात पडेल, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा मध्ये चांगला पाऊस, जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे, परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे, आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे, आणि सोलापूर जिल्ह्यात एक. मध्ये ह्या 16 ते 22 मधला जरा मोठा पाऊस पडणार आहे. म्हणजे काही काही ठिकाणी ओढे नाले वाहते, कुठं मुसळधार पडेल, वाऱ्यासहित अतिवृष्टी देखील होईल, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. सर्वदूर पडणार नाही, म्हणून हे सगळे अंदाज लक्षात घ्या. राज्यामध्ये तुम्हाला एक माहिती असं सांगितलं की उन्हाळ्यामध्ये एक मी अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये समजा तुमच्या गावाला जर पाऊस नाही पडला, यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, दरवर्षीची ही कायमची तयारी लक्षात घ्या. दरवर्षी संपूर्ण राज्याची पेरणी 27-28 जूनला सुरू होईल. म्हणजे हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला एक माहिती असं सांगतो की हे कायमचं लक्षात घ्या, दरवर्षी 27-28 जूनला पाऊस पडणार आणि